नमस्ते मुलींनो, गुड मॉर्निंग मुलींनो. आपण ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये तिसरं प्रकरण पाहतोय की केमिकल रिॲक्शन इक्वेशन. याच्यामध्ये बरेच मुद्दे शिकलेलो आहोत. आता शेवटचा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला कोरोजन आणि रॅन्सिडिटी याच्या अगोदर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे पाहिलं पहा. आणि ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या डिफाईन आपण पाठीमागील तासाला पाहिल्या. कोण सांगू शकते का ऑक्सिडेशन म्हणजे काय? आता ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन स्वीकारणे, गेन ऑक्सिजन आणि लूज हायड्रोजन. आणि रिॲक्टनमधून बरं का, रिॲक्टनमध्ये ऑक्सिजन स्वीकारणे, रिॲक्टनकडून ऑक्सिजन स्वीकारणे आणि हायड्रोजन घालवणे. आपण काल व्याख्या पाहिली होती. The chemical reaction in which reactant combine with oxygen. रिएक्टन जर ऑक्सिजनशी कंबाईन होत असेल तर प्रोडक्ट कुठला तयार होतो ते माहित नाही, परंतु रिएक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन लॉसेस हायड्रोजन टू फॉर्म अ प्रोडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन. आपण ऑक्सिडेशन रिएक्शनची दुसरी व्याख्या पाहिली. लूज हायड्रोजन म्हटले का, हायड्रोजन लूज रिॲक्टनमधून हायड्रोजन लूज होणे त्याला सुद्धा ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हटलेलं होतं. आता याच्यानंतर एक उदाहरण पाहिलं होतं आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन मधलं. C+O2 2CO2 आणि ह्याच्यामध्ये रिडक्शन. आता ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण आणि रिडक्शन म्हणजे शपन. शपन कशाला होणार वाक्य आपण व्याख्या शिकलो होतो की केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन हायड्रोजन लॉसेस ऑक्सिजन. विरोध ऑक्सिडेशनच्या उलट आहे. ऑक्सिडेशनला रिॲक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन आणि लॉसेस हायड्रोजन. तसं रिडक्शनमध्ये रिॲक्टंट गेन हायड्रोजन लॉस ऑक्सिजन इज नोन ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. आणि एक उदाहरण सुद्धा पाहिलं होतं पहा बघा. आता दोन्ही जर ह्या ठिकाणी सायमल्टेनियसली एकत्र आले असतील रेडॉक्स रिॲक्शन तयार होते पहा. आता रेडॉक्स रिॲक्शनमध्ये याच्यामध्ये दिले व्याख्या पहा. रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. रिडक्शन ऑक्सिडेशन कंबाईन जर असतील त्याला रेडॉक्स अभिक्रिया म्हणायचं, रेडॉक्स रिॲक्शन म्हणायचं, रेडॉक्स रिॲक्शन म्हणायचं की रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. आता ह्याच्यामध्ये वन एक्झाम्पल गिव्ह द ब्लॅकबोर्ड. कॉपर ऑक्साईड प्लस H2. रिॲक्टनमध्ये कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन आहे. म्हणजे रिडक्शनमध्ये काय आपण व्याख्या पाहिली, गेन हायड्रोजन लॉस ऑक्सिजन. याच्यामध्ये रिॲक्टनमध्ये ऑक्सिजन बी आहे आणि हायड्रोजन बी आहे. म्हणजे हे रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. हे रिॲक्टरने स्वीकारलेलं आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन. मग Cu प्लस H2 H2. परंतु प्रोडक्टमध्ये पहिल्यांदा हा ऑक्सिजन निघून गेला आहे. कॉपर शिल्लक राहिलं, Cu फक्त शिल्लक राहिलं आणि H2 प्लस O पाणी तयार झाले. पाण्याचं संयुक्त आहे. हायड्रोजनने ऑक्सिजन ह्या ठिकाणी स्वीकार. म्हणजे या ठिकाणी रिॲक्टंट मधला ऑक्सिजन इथं निघून गेला आणि तो हायड्रोजनने स्वीकारला आहे H2O. Simultaneously takes place oxidation and reduction to each other is known as a redox reaction. हे redox reaction म्हणजे काय, तर सायमल्टेनियसली असं इंटरचेंज जर होत असेल ऑक्सिजनचा आणि हायड्रोजनचा त्यालाच रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणायचं. याच्यामध्ये रिॲक्टरमधून ऑक्सिजन गेन झालेला मिळवणं किंवा ह्या ठिकाणी रिॲक्टरमध्ये कंबाईन पहिल्यांदा ऑक्सिजन झालेला आहे, परंतु प्रोडक्टमध्ये ऑक्सिजन बाहेर पडलेला आहे. इथं रिॲक्टरमध्ये हायड्रोजन आहे, प्रोडक्टमध्ये हायड्रोजनने ऑक्सिजन स्वीकारला, H2O पाणी तयार झालं. म्हणजे या ठिकाणी दोन्ही सायमल्टेनियसली इच अदर रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. देन दिस रिॲक्शन इज नोन ॲज अ रेडॉक्स रिॲक्शन. In this reaction, oxygen atom goes away from CuO copper oxide, which means that reduction of copper oxide takes place. Whereas hydrogen molecules takes up oxygen atom, घेतला and water is formed. In this reaction,
आणि ऑक्सिजन ॲटम गोज अवे, याच्यामधनं रिएक्टरमधनं ऑक्सिजन ॲटम गोज अवे, ही ऑक्सिजन ॲटम आहे का? नाही. तो कोणी स्वीकारला? हायड्रोजनने स्वीकारला, हे लक्षात ठेवायचं. म्हणून म्हणलंय रिएक्शन इन ऑक्सिजन ॲटम गोज अवे फ्रॉम CO, कॉपर ऑक्साईड मधनं ऑक्सिजन ॲटम निघालेला आहे. विच मीन्स दॅट reduction of copper oxide takes place whereas hydrogen molecules takes up oxygen, आणि हायड्रोजन मॉलिक्यूलनं तो ऑक्सिजन स्वीकारला आहे. atom and water is formed, meaning oxidation of hydrogen takes place. This oxidation and reduction reaction occurs simultaneously. This oxidation and reduction reaction gets simultaneously. Reducants is oxidized by the oxidants and oxidant is reduced by the reactants. Reducants, due to the characteristics of this reduction and oxidation reaction gets simultaneously, a single term redox reaction is known as, this type of reaction is known as redox reaction. म्हणजे सायमल्टेनियसली या ठिकाणी ऑक्सिडेशन रिडक्शन जर होत असेल तर त्यामध्ये ह्या रिएक्शनला, अशा रिएक्शनला आपण रेडॉक्स रिएक्शन म्हणायचं. हे रेडॉक्स रिएक्शन तुम्हाला उदाहरण माहीत, एक तुम्ही व्याख्या लिहायची, व्याख्या लिहून एक एक्झाम्पल लिहायचं. CO+H2 CO+H2. आता वेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ एन ॲटम, दुसरे एक एक्झाम्पल या ठिकाणी आहे का? या ठिकाणी ट्वाइस H2S प्लस SO2 रेज टू 5CS प्लस ट्वाइस H2. याच्यामध्ये सुद्धा पहा रिएक्टर मधून ऑक्सिजन हा रिड्यूस झालेला आहे. याच्यामध्ये ट्वाइस H2S प्लस SO2 ऑक्सिजनचं रिडक्शन झालं या ठिकाणी, आणि प्रोडक्टमध्ये पाण्याने हायड्रोजन आणि ऑक्सिजन स्वीकारलाय बघा. म्हणजे याच्यामध्ये ट्वाइस H2S प्लस SO2 रेज टू 5CS प्लस ट्वाइस H2. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन इथं हायड्रोजनने स्वीकारला गेलेला आहे. हे सुद्धा रेडॉक्स रिएक्शनचं वन एक्झाम्पल आपल्याला सांगतील पहा. तर वेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲटम ऑर एन आयन्स इन्क्रीजेस और नेगेटिव्ह चार्ज ऑन द डिक्रीजेस इज कॉल्ड ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशनची एक नवीन व्याख्या पहा. इन पॉझिटिव्ह चार्ज ऑन एन ॲटम और एन आयन्स इन्क्रीजेस, ही देवाणघेवाण होत असता आयन्सची पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो. नेगेटिव्ह चार्ज जर कमी होत असेल त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. आणि वेन पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीजेस नेगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस इज कॉल्ड रिडक्शन रिडक्शन सायमल्टेनियसली टेक्स प्लेस. ही पण व्याख्या लक्षात ठेवायची. आता यानंतर आपल्याला कोरोजन म्हणजे काय, कोरोजनची व्याख्या आपल्याला माहित आहे की व्हेरियस कंपाउंड्स ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन of metals takes place, consequently resulting in the damage. It is called corrosion. Iron rust असेल, a reddish colored layers is collected on it. This is a corrosion of iron. Corrosion is a very seriously problem. We are going to study in the next chapter. आपण पाहणार आहोत corrosion म्हणजे काय. आपल्याला माहित आहे की चांदी असेल, लोखंड असेल, इतर ज्या वस्तू आहेत त्या ओपन पेस्टमध्ये ठेवल्यानंतर, पाण्याचा संपर्क आल्यानंतर, मॉइश्चरचा संपर्क आल्यानंतर ह्या वस्तू गंजतात पहा, कोरोजन होतं या ठिकाणी. आता कोरोजन म्हणजे शरण येणे म्हणजे कोरोजन. असे काही वेगवेगळे धातू आहेत की हवामानामध्ये बदल झाल्यानंतर शरण येतात पहा, त्याच्यावरती तांबूस रंग थर चढतो, गंजतात, कुंजतात, त्यांचं आयुष्य कमी होतं पहा, त्यालाच कोरोजन असं म्हटलेलं आहे. हे वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर हवा असेल, एअर असेल, वॉटर असेल, मॉइश्चर असेल, याच्यामुळं कोरोजन होतं पहा की ड्यू टू द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन ऑफ मेटल टेक्स प्लेस, कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज. आणि वातावरणातल्या अशा वस्तूंचा संपर्क आल्यामुळं वस्तू गंजतात, कुजतात. दिस इज कॉल्ड कोरोजन. आपल्याला माहिती आहे आयर्न असतं अँड रॅडिश कलर्ड लेअर इज कलेक्टेड ऑन इट्स. लोखंड घासल्यानंतर लालसर कलर त्याच्यावरती जमा होतो, रॅडिश कलर लेअर इज कलेक्टेड ऑन इट्स. दिस इज द कोरोजन ऑफ द आयर्न. कोरोजन इज अ व्हेरी सिरियसली प्रॉब्लेम. आपल्याला माहिती आहे की गंज अतिशय काळजी करणारा विषय आहे. कालांतराने बिल्डिंग सुद्धा नष्ट करायला लागतात पहा काही वर्षानंतर.
म्हणजे कोरोजन शरण आल्यामुळं हा धातू हवामानातील घटकांना वातावरणाला शरण आल्यामुळं ते गंजतात पुसतात, त्यांचं आयुष्य कमी होतं. वी आर गोइंग टू स्टडी इन द नेक्स्ट चॅप्टर. आपण ते नंतर पाहणार आहोत. आता रॅन्सिडिटी खवटपणा याच्यामध्ये की आपण ज्यावेळेस दिपाळीला तर किंवा बाजारामध्ये किंवा आपण मार्केटमधनं खवा आणतो, काही वेळेस पहा पदार्थ तयार केलेले असतात, खूप वेळा तेल वापरलेलं असतं, पुन्हा पुन्हा तेल वापरलं असतं आणि खवटपणा प्राप्त झालेला असतो. त्याच्याविषयी सुद्धा आपण माहिती पुढील तासाला पाहूया. तत्वरी तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय डिफाईन आणि वन एक्झाम्पल टू राईट अँड कोरोजन कशाला म्हणायचं, कोरोजनची डिफाईन आणि वन एक्झाम्पल तुम्ही लिहून काढायचं. आयर्न रस्ट हे तुम्ही एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. लोखंडाचे गंजणे वगैरे वास्तविक पाहता कशामुळे होऊ शकतं. तर कोरोजन म्हणजे काय त्याची व्याख्या द्यायची आणि एक्झाम्पल यायचं. पुढील जे रॅन्सिडिटी आहे आपण पुढील तासाला पाहू.